नमस्कार. आज आपण रताळीचा चाट बनवणार आहोत. त्यासाठी मी रताळी उकडून घेतलेले आहेत. 2 शिट्ट्या केल्या कुकरला, पण तरी पण जास्त उकडलेत. तुम्ही एकच शिट्टी करा. आता ह्या रताळ्याच्या सगळ्या आपल्याला गोल असे काप करून घ्यायचे आहेत, चकत्या चकत्या करून घ्यायचे आहेत. आणि ह्या चकत्या मी एअर फ्रायरला फ्राय करणार आहे. एअर फ्रायरच्या ट्रेला भरपूर तूप लावून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये ह्या चकत्या सेट करून घेतल्या. एअर फ्रायरला ठेवून दिल्या. एअर फ्रायर 180 डिग्रीवर लावून 5 मिनिट आणि ब्रेक घेऊन परत 5 मिनिट असं 10 मिनिटासाठी मी ते फ्राय केलं. एकदम अशा फ्राय झालेल्या आहेत. एअर फ्रायरला करायचं नसेल तर तुम्ही फ्रायपॅनमध्ये तूप टाकून फ्रायपॅनमध्ये पण तुम्ही फ्राय करू शकता ह्या चकत्या. एका बाउलमध्ये काढून घेऊयात. घेते. रताळीमुळं फायबर जास्त असल्यामुळे आपल्या पोटासाठी चांगले असतात, ब्रेनसाठी चांगले असतात, वेट लॉससाठी चांगले असतात, इम्युनिटी वाढवण्यासाठी रताळी चांगली असतात. त्यामुळं रताळी आपण खावीत वरचेवर. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. दही घालताना थोडं दही पाणी घालून पातळ करा. मी तसंच घातलं तर ते थोडं घट्ट होतं माझ्याकडचं दही. तुम्ही थोडंसं पातळ करून त्याच्यावर घातलं की व्यवस्थित पसरेल ते. दही पसरवून झालं की लाल तिखट पूड जी असते आपली बॅडगी किंवा ज्वारी तुमच्याकडे जी घरी अवेलेबल असेल ती बॅडगीची पूड 1-2 चिमूट मी भुरभुरवून घेतली त्याच्यावरती. त्याच्यानंतर आपण आंबट गोड अशी खजुराची चटणी मी त्याच्यावर घातली. चिंचेची आंबट गोड चटणी पण तुम्ही घालू शकता. खजुराच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा. ही होममेड खजुराची चटणीच होती. 2 चिमूट चाट मसाला घालायचा, व्यवस्थित सगळीकडे चाट मसाला घालायचा. चाट मसालासुद्धा घरी केलेला आहे. कांदा बारीक बारीक चिरून त्याच्यावर घातला. कांदा ऑप्शनल आहे. जे कांदा खात नाहीत त्यांनी कांदा नाही घातला तरी चालेल, पण कांद्यामुळं खूप छान लागतो चाट. कोथिंबीर घातली व्यवस्थित त्याच्यावर बारीक चिरून. तुम्ही डाळिंबाचे दाणे पण वरती व्यवस्थित पसरवून घेऊ शकता. मस्त असा चाट तयार झालेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.